खालापूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 26 सप्टेंबर रोजी होणार असल्याने प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे सर्व राजकीय मंडळी राबविताना दिसत असून नावंडे ग्रामपंचायतीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू असून मागील विकास कामांवर टीकेची झोड उमटवली जात असल्याने विरोधकांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगत नावंडे परिसरात केलेल्या विकास काम हा शासकीय निधीतून जास्त प्रमाणात न करता स्वखर्चाने केला आहे असं सांगत या आरोपाचे खंडन करीत विद्यमान शिवसेनेचे सरपंच शिवाजी पिंगळे यांनी आपली बाजू मांडून राष्ट्रवादीचे नेते शेखर पिंगळे यांच्यावर निशाणा साधला आहे। आताच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय राष्ट्रवादीचे नेतृत्व शेखर पिंगळे यांनी जो थेट आमच्यावरती आरोप केलेला आहे, विकास कामं केलेली नाहीये। त्यांनी पहिला मुद्दा उचललेला आहे तो गटाराबद्दल। जे गटारे आधी सुरुवातीला ग्रामस्थ सांडपाणी रस्त्यावरती सोडत होते, चांगलं व्यवस्थित व्यक्तिगत खर्चातून जो गटार बांधलेला आहे, जर त्या गटाराची निगा राखणं ही सर्वस्वी ग्रामस्थांची जबाबदारी आहे। ते ग्रामस्थ जर राखत नसतील ती निगा, तर त्याबद्दल सरपंच दोषी नाहीये ना। आणि दुसरा त्यांनी मुद्दा जो उचललेला आहे, ग्रामपंचायत कार्यालयासाठी आमदारांनी जो निधी उपलब्ध करून दिला होता, माझ्याकडे टेक्निकल सँक्शनचं पत्र वगैरे टीएस वगैरे सरपंचांनी त्याचं व्यक्तिगत सगळं हे वेळ खर्चित टाकून इमारत व्हावी हे माझं स्वप्न होतं। आणि 9 ऑक्टोबरला यांचं आमदारांचा वाढदिवस आहे, त्या दिवशी त्याचा त्या इमारतीचा शुभारंभ व्हावा हा माझा मानस होता। त्या हिशोबाने मी धावपळ करत होतो, परंतु राष्ट्रवादीच्या काही नेतृत्वाने हा निधी मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केला। टेक्निकल सँक्शन असताना निधी अभावी अजूनपर्यंत काम रखडून राहिलेलं आहे। दुसरा आरोप केला माननीय शेखर पिंगळेंनी, आम्ही 10 वर्ष नाही, यांनी जवळजवळ 25 वर्ष सत्ता उपभोगलेली आहे। फक्त सत्ता भोगली, गावासाठी व्यक्तिगत स्वखर्चातून शासकीय निधीतून यांनी काही केलं नाही। प्रत्येक वेळी यांच्याकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार यांच्याकडे असताना यांनी एक तरी असं 2 मंदिरं सोडल्यास एक तरी असं काम दाखव ज्यांनी स्वतःहून याच्यासाठी गावाचा भल्यासाठी विकास निधी आणलाय काय? अजून पण त्यांच्याकडे सत्ता होती ना। गेली 10 वर्ष त्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय वर्षा पिंगळे सदस्य आहेत, तर 10 वर्षात त्यांची ग्रामस्था अभावी जी आस्था आहे त्यांच्या उपस्थिती मासिक मीटिंग, मी सरपंच असताना 5 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त सहीला 6 महिन्यातून एकदा येत होत्या। 5 वर्षाच्या 60 मीटिंग मध्ये ज्या महिला 6 वेळा ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध राहिल्या, कुठल्या मासिक मीटिंगच्या चर्चेमध्ये सहभागी झाल्या नाहीयेत। अशा उमेदवारांना तुम्ही मत देणार आहात का? की जे व्यक्तिगत खर्च आमचे बंधू हनुमान पिंगळे, आम्ही स्वतः अक्षय पिंगळे, जे माझ्यासोबतचे सागर पिंगळे, बाकी सगळे स्वखर्चाने गावाच्या विकासासाठी जर स्थानिक निधी जर भेटत नसेल कुठून उपलब्ध, स्वखर्चाने गावाचे फेवर ब्लॉक केलेले आहेत, अंतर्गत रस्ते व्यवस्थित केलेले आहेत, लाईटच्या व्यवस्था केलेल्या आहेत, स्वखर्चाने ज्या नावंडे गावामध्ये यांच्या कर्तुत्वामुळे पाण्याची लाईन होत नव्हती, पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत होत नव्हता, त्या ठिकाणी आम्ही व्यक्तिगत खर्चाने पाणी पुरवठा केलेला आहे। अजून आम्ही गावासाठी काय करावं? याच्या पुढे जर ग्रामस्थांनी संधी दिली आणि देतील, त्याबद्दल आम्हाला विश्वास आहे। जे गावाच्या सभोवताली जे सरकारी गुरुचरणी आहेत त्याचा गावठाणामध्ये कसं रूपांतर करता येईल? पूर्वीच्या जो 2 सरपंचांनी सत्ता उपभोगताना 9 एकर जागा परप्रांतीय किंवा कोयना पुनर्वसनासाठी दिलेला आहे, त्याच्याबद्दल पूर्ण त्या गावठाणामध्ये कशा वर्ग होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।